हे सगळं खाल्लं ना का पेढा देणार मी तुला. हा हे असं काय करून राहिले तुम्ही? काय गरज होती असं वागायची? अहो काय झालं? काय झालं? काय झालं? बस झालं. आतापर्यंत खूप सहन केलं. अशी काय चूक झाली माझ्याकडून? तुझ्या चुकाही आता मीच सांगायच्या का? हा काय गरज होती इतरांच्या घरी जाऊन अशी कामं करायची? मदतच केली ना फक्त. गरज असताना शेजाऱ्यांना मदत करणं आपलं काम नाही का? का ठिका घेतलाय आपण इतरांच्या मदतीचा? असे काऊन बोलून राहिले तुम्ही? ते काय परके आहोत? आपलीच तर माणसं आहेत ना, आणि घर तर घरच असते. बकुळा मावशीला बिलकुल बरं नव्हतं म्हणून. हा त्या बकुळाला बरं नव्हतं म्हणून आता मोलकरणीचं काम करायचंच बाकी ठेवलं होतं. हा ही अशी मदत करतात इतरांच्या घरचा स्वयंपाक करून, धुणी भांडी करून. आपण कोण आहोत, कुठे राहतो, आपलं स्टेटस काय, आपण कुणाची बायको आहोत याचं जराही भान राहिलं नाही तुला? आपण काय काम करून राहिलो हे पाहून का कोणी मदत करते? दुसऱ्यांचं मला शिकवू नकोस. इतका विचार करून वागायची अक्कल तुला नाहीये एवढं मात्र नक्की. आज म्हणजे हद्द केलीस तू. सगळ्या सोसायटीमध्ये बोभाटा झाला असेल. लोक माझ्याबद्दल काय काय बोलत असतील कळतं ते का? इतर वेळेला लाज आणतेसच, पण आज मात्र कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस मला तू. शांत व्हा. काय शांत व्हा? हा नाही माझंच चुकलं. मी नोकरी करतो ना तुमच्यासाठी मरमर करत, का तर तुम्हाला चांगला कपडा लत्ता मिळावा, चांगला पैसा अडका मिळावा, हे घर मिळावं. आणि तू इकडे माझ्या अब्रूच्या सिंधड्या करून बेशीवर टांगते. नाही सगळं सोडतो आणि येतो ना घरीच. नोकरी धंदा सोडतो आणि तुमच्याकडे लक्ष ठेवायलाच घरी येतो आता. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला जे बोलायचं ना ते मला बोला, पण हे असं बोलून स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी माफी मागते तुमची. तुम्ही शांत व्हा. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला असा त्रास नाही होणार. तू असशील तर होईल ना त्रास? नाही संपवतोच सगळा त्रास. म्हणजे बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता चालते. कुठे जाऊ मी? कुठेही जा. जा तुझ्या भावाकडे जा, नातेवाईकांकडे जा, नाहीतर हे ढिगभर पडलेत ना शेजारी, जा ना त्यांच्याकडे. पण माझ्या नजरेसमोरून गायब. अशी राग घालून घेऊ नका डोक्यात. मी माफी मागते तुमची. उद्या सकाळी सामान भरायचं आणि या घरातून चालतं व्हायचं, कळलं? तुझं फोबाड बघायची इच्छा नाही मला आता. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.